मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कसे तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असणार। काय चाललंय? गुड मॉर्निंग सगळ्यांना। जय भीम, जय संविधान। चला तर नवीन ब्लॉगला आपण सुरुवात केलेली आहे। 3-4 दिवसापासून आपले ब्लॉग अपलोड होत नव्हते कारण लाईटचा प्रॉब्लेम होता गाईज, म्हणून तर सॉरी फ्रेंड सगळ्यांना, YouTube फॅमिलीला सगळ्यांना सॉरी। तर आता मस्तपैकी आमचं आवरलेलं आहे। आम्ही मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घर वगैरे साफ वगैरे करून घेतलेलं आहे। बघा आज काही संपत नाही साफसफाई आमची। हे बघा चालूच आहे। बघा किती घाण निघाली वरतून। पंखा बिंका ओल्या कपड्याने पुसला का पंखा तुम्ही? मग हे कस काय ते कलर निघालाय का? लाव रे परत, भारी वाटतं ते ऐकायला। दाखव ना रे। सोनू पण मस्तपैकी उठलेला आहे, पण सोनूचा बिछाना हा थोडासा उचलायचा बाकी आहे। मस्तपैकी बघा बाहेर मी कपडे वगैरे धुवून टाकलेले आहे। मस्त सगळं पैकी आवरून झालेलं आहे। आणि इथं गाईज मी बनवते आहे स्वयंपाक, म्हणजे आता नाश्ता करण्याचं काय एवढं म्हटलं डायरेक्ट जेवावं। आता इथं बघा पाणी तापायला ठेवलं आहे, कारण पाणी आम्ही उकडूनच पितो गाईज। आणि मस्तपैकी मी रात्री मी इडलीचं पीठ वाटलेलं होतं आणि हे बघा माझं इडलीचं पीठ सक्सेस झालेलं आहे गाईज। ओ माय गॉड, हे बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर हेच आम्ही आता खाणार आहोत। जोरा नको दाबू। हेच आम्ही खाणार आहे गाईज। आणि ते बनवलं आहे चिकन तंदूरी, चिकन मसाला ग्रेव्ही चिकनची गाईज। हे बघा हा खायला आपण बघा मस्त थोडासा रस्सा करणार आहे गाईज। तर हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा गाईज तुम्ही, आणि असाच सपोर्ट राहू द्या गाईज तुमचा। आणि लाईक करा, म्हणजे जास्तीत जास्त शेअर पण करा ना गाईज माझा व्हिडिओ। तुम्ही शेअर करत नाही, कमेंट करत नाही। तर चला गाईज, बाकीचे काम पण मला करायचे आहे। तर मला काय 2-3 ब्लाऊज वगैरे शिवायचे आहे, ते मला कंप्लीट करायचे आहे मम्मीचे माझे। कारण तुमच्या सोबत मी एक शेअर करू इच्छिते गाईज, कारण मी ना माझे एब्रो प्लस माझे ब्लाऊज प्लस सगळ्या गोष्टी मी माझ्या स्वतःच करते गाईज। स्वतः करते। बाकी मी पार्लर मध्ये जात नाही किंवा ब्लाऊज शिवायला मी बाहेर जात नाही। तर हे बघा मी सोनूला पकडायला सांगते मोबाईल। थांबा 2 मिनिटं। हे बघा इथं सेट करते मी मोबाईल। हे बघा सेट केलेलं आहे गाईज। आणि हे बघा मी मस्तपैकी असं माझं ब्लाऊज शिवलेलं आहे। हे बघा आणि मागून फक्त मी हे असं लावलेलं आहे, हे बघू शकता गाईज। ओ माय गॉड, पडला गाईज, सॉरी पडला मोबाईल। तर हे बघा मागून मी असं डिझाईन केलंय थोडस। तर हे आहे ना थोडस आहे ना, हे बघा असं दिसणार कड्यावर घातल्यावर, तेव्हा मी दाखवल तुम्हाला। हे बघा मस्तपैकी शिवलेले आहे। आणि फिनिशिंग वगैरे तुम्ही म्हणाल की बाबा तू घरी शिवते तर फिनिशिंग वगैरे येते की नाही, तर परफेक्ट माझी फिनिशिंग येते। मी जे पण ब्लाऊज घालते ती मी स्वतः शिवलेलेच घालते गाईज। हे बघू शकता। आणि मला लॉंग मध्येच आवडतात। हे बघा माझी उंची किती लॉंग आहे, हे बघा उंची भरपूर लॉंग असते माझी। तर अजून शिवायचे बाकी आहेत गाईज। इथं माझे फॉल पण लावायचे बाकी आहे। बघा फॉल पण आणले अस्तर वगैरे, हे पण ब्लाऊज शिवायचं बाकी आहे। हे माझं एक, आणि हे मम्मीचे
हे मम्मीचं एक. तर असे हे बघा, हे मम्मीचं ब्लाऊज आहे आणि हे माझे आहेत. तर अशा पद्धतीने सगळे मला ब्लाऊज कंप्लीट करून घ्यायचे आहे. आणि ते मधाचं पोळं तर ते काही जातच नाही गाईज, बिलकुल जात नाहीये ते घराच्या बाहेर. काय करावं त्याला काही कळतच नाहीये. तर चला भेटूया आपण नंतर. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा गाईज. तर चला. तर हे बघा गाईज, मस्तपैकी मी इथे डोसे बनवते आणि सोनूचं बघा चाललंय मला डोसा बनवते, मला डोसा बनवते. आता बघू तो कसा डोसा बनवतो ते. घे हे बघा गाईज, मी दाखवते तुम्हाला डोसा कसा बनवतो सोनू माझं. हे बघा किती घेतलं मी. असं लाव ना. नको. हा हे बघा गाईज, मस्त पैकी डोसा. आई थांब, हळू 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 हा ना, हळू हळू हलवायचं ना रे. कोलगेट, अरे कोल्ह्या बोलत होती मी. बघा फायनली सोनूने डोसा बनवला. डिंगी 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 डिंगी. हमारे मतलब आपको मत सिखा चल. डिंगी 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 डिंगी. सोनूला आला. आता सोनू ना स्वतः बनवणार. हा मी हात नाही लावणार ना. हा. आणि हे बघा गाईज, एक ट्रिक सांगू का तुम्हाला डोश्याची पद्धत कशी असते. कारण जेव्हा आपण डोसा टाकतो ना तेव्हा कांद्याचं असं वरती कापायचं, बुची शेंडी, ही शेंडी अशी कापून घ्यायची आणि मग ते शेंडीने पहिला तेल सोडायचं, तेल असं लावून घ्यायचं आणि मग असा डोसा टाकायचा. ठीक आहे. आपोआप हे बघा काढायची गरज पण नसते. हे बघा आपोआप निघतो. ही ट्रिक लक्षात ठेवा गाईज. ए थांब. तर आता बघा मी बॅक साइडने तुम्हाला दाखवेल की सोनू कसा डोसा बनवतो. टाक मध्ये टाक आणि गोल फिरव. सगळं टाकून दे. गोल फिरव पटकन. हळू हळू जेव्हा ते पूर्ण येते तेवढं गोल फिरव. अरे देवा, हा तर वडापाव बनवला बन्सीलालचा तुम्ही. काय खरंच. बघा काय सोनूचा डोसा. सोनूनी बनवलेला डोसा. आता मी परत बनवली. हा परत बनव. तूच खा, तुझे डोसे बी नाही खाणार. हे बघा गाईज, मस्त तरी सुटलेली आहे कालवणाला. आणि इथे बघा आपले असे डोसे आपण बनवून घेतोय. हे बघा, हे बघा मी दाखवते तुम्हाला एक डोसा टाकून. हे बघा असं टाकून घ्यायचं मस्त पैकी आणि असं गोल फिरवायचं, म्हणजे जेणेकरून आपला डोसा असा गोल गोल होत जातो. आणि हे बघा लेअर सोडून द्यायचे असे. हे बघा पातळ करायचे लेअर. हे बघा मस्त पैकी बनतो. हे बघा असं तेल टाकून घ्यायचं. आपल्याला जास्त पाहिजे कमी पाहिजे काहीच करायचं नाही, बघ असं सोडायचं. आता बघा तुम्ही आपोआप डोसा आहे ना खालून सुटत जातो. बघा तुम्हाला मी दाखवते. हे बघा दिसला. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, बघा, हे बघा कसं सुटत चाललं. हे बघा आपोआप डोसा सुटत जातो. हे बघा टेक्निक पाहिजे, टेक्निक. असं पकडून पण आपण टाकू शकतो. हे बघा मस्त पैकी एकदम कंप्लीट झाला आपला डोसा. हे बघा भारी की नाही गाईज. आता चला भेटूया, मस्त पैकी खाऊन घेतो आपण आणि मग भेटूया आपण नंतरच. गाईज हे आले घरी आणि डायरेक्टली दुपारपासून आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटलोय 8 वाजता. गाईज आम्ही मस्त झोपले होते. हे आले तेव्हा उठलो आणि मग हे बोलले की चला आता पटापट मला भूक लागली आहे, बनव पटापट. मस्तपैकी डोसे आणि तेच खाल्ला आम्ही. परत त्यांना पण दिलं. आणि हे बघा त्यांना
काय म्हणता कामावरतून ऑफिस मधून हे बघा किट भेटलाय रसगुल्ल्याचा डब्बा. हे बघा तर मी हे फोडलेलं आहे मस्तपैकी. हे बघा तर बघूया आपण एक टेस्ट करून. हे बघा एल्लो 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 डट्टी फेल्लो एल्लो एल्लो. तर एक काढून खाऊया बरं आपण कशी आहे टेस्ट गाईज. तर हा येल्लो येल्लो डट्टी फेल्लो हे करा ना मागे थोडं हाताला लागल. मिठाई काय म्हणतो तिकडे आला हळदीराम मिठाई टीव्ही मध्ये तिकडे आला हळदीराम मिठाई. हे बघा गाईज येल्लो येल्लो एल्लो बघा एक खाऊन पकडा मी काढते. टाका पटकन कट करा त्याला. ते राहू दे ते नाही होणार कट होतंय की नाही. मला माहिती होतं कापसासारखं कसं आहे ना कापूस सारखं. ते मला आवडतच नाही रसगुल्ला तर तसंच लागतं. काय रे हे मस्त कट कर थोडासा मला बी दे बघू टेस्ट करून. ये ते व्हाईट वालेच नाही नुसते कापसासारखेच लागतं काही. सोड सोड खायला भारी लागतंय गाईस कारण आहे ना टेस्ट थोडीशी चांगली आहे. टेस्ट छान आहे पण याची. हे बघा सम्यक कसा जोर देतोय. चला गाईज आता सोनूला आपण क्लासमध्ये सोडून येऊ. हे बघा बॉटल आणि आपण त्याचा डान्स क्लास नाही थांबवणार. भरपूर दिवस झाले गाईज डान्स क्लासला नाही जाते सोनू. आणि हे बघा आमचे हे आहो आहो कसे आहो वरती तर बघा आहो ना काही. ओय ओय हॅपी दिवाळी. चला आपण चाललोय. हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी सगळ्यांना. हॅपी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा गाईज. नाही तर बोलले नाही तुम्ही. तर चला भेटूया असंच कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आपण आता सम्यकला सोडून येऊया. चला तर मग गाईज अशा प्रकारे सोनू मस्त डान्स वगैरे करून आलेला आहे क्लासवरतून. आणि हे बघा असे झोपलेले आहे इथे मस्तपैकी मी प्रेस केलेले कपडे. तर चला आज एवढंच सोना. तर आज एवढंच. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये. टेक गुड नाईट टेक केअर बाय बाय.